मित्रांनो, क्रिकेट लाईव्ह चॅनलवर स्वागत आहे तुम्हा सर्वांचं. इंडिया आज त्यांच्या लीग स्टेजमध्ये चौथी मॅच जिंकली आणि वर्ल्ड कप 2020 वर्ल्ड कपमध्ये इंडियाची ही लगातार नॉनस्टॉप 17वी जीत आहे. आतापर्यंत इंडिया जी गेल्या वर्षी जो वर्ल्ड कप झालेला रोहित शर्मा जिंकलेले त्याच्यामध्ये एकही मॅच हरली नव्हती. आताही एकही मॅच हरली नाही. तर हा एक रेकॉर्ड आहे, वर्ल्ड रेकॉर्ड आहे की लगातार 17 जीत आय सी सी टुर्नामेंटमध्ये. आणि इन्क्लुडिंग जर ODI केलं तर 26 लगातार विन आहे. 27 मॅच खेळलो आहे आपण. जर 50 ओव्हरचा वर्ल्ड कप पकडला तर त्याच्यात आपण जी फायनल फक्त ऑस्ट्रेलियाबरोबर हरलो होतो नाही, तेव्हापासून आपण सर्व मॅचेस जिंकत आलेलो आहे जे आत्तापर्यंत. तर एक चांगली गोष्ट आहे. असंच रेकॉर्ड होत राहावं. अशीच इंडिया जी आता 2026चा वर्ल्ड कप चालू आहे त्याच्यामध्ये देखील अशीच अविजित वर्ल्ड कप फायनल देखील जिंकावी हीच आमची सर्व भारतीयांची सदिच्छा. आणि उद्या शिवजयंती आहे तर हीच इच्छा शिवरायांच्या आशीर्वादाने पूर्ण व्हावं हीच भावना आहे. तर मित्रांनो, इंडिया जिंकली आहे 17 रन्सनी. असं बघायला गेलं तर 17 रन्स म्हणजे असं वाटतं की क्लोज झालं, पण ते म्हणजे सगळ्या बॉलरला सूर्यकुमारने ट्राय केलं. शेवटची ओव्हर शिवम दुबेला दिली. 28 रन पाहिजे असताना. म्हणजे बघा, शिवम दुबेने टाकलं ओव्हर्स. परत अभिषेक शर्माने टाकली. तर त्याच्यामुळे थोडा स्कोअर त्यांचा जवळ येऊ शकला नाही. तर आणि आता बघायला गेलं तर तसे तर लोक खेळले चांगले, पण एकही 50 नाही. 20, 25, 26, 30च्या वर कोण गेलंच नाही त्यांचा प्लेयर. इंडियाने केले ते 193 आणि साऊथ आफ्रिका 176 करू शकते. 7 विकेट्स लॉस. इंडियाकडून पण फक्त शिवम दुबे सोडला तर बाकीच्यांचे रन्स काय चांगल्या स्ट्राईक रेटवर आले नाही. तिलक वर्मा 31-27 बॉलमध्ये, सूर्यकुमार 34-28 बॉलमध्ये, शिवम दुबे 36-31 बॉलमध्ये आणि हार्दिक पांड्या 30-21 बॉलमध्ये. ओपनर जर आज फ्लॉप राहिले. अभिषेक शर्मा तर गेल्या 2-3 मॅच फ्लॉप आहे. आज परत त्यांनी लगातार मला वाटतं तिसरा 0 आहे त्याचा. पाकिस्तानबरोबर 0, आज 0. त्याच्या आधीच्या मॅचमध्ये पण बहुतेक 1-2 असेल. त्याच्या आधीच्या मॅचमध्ये 0 होता असं आहे काहीतरी. तर अभिषेक शर्माचा फॉर्ममध्ये येणं गरजेचं आहे बाबा. तो जी स्टार्ट देतो खूप महत्त्वाचं आहे. आता तर त्याला ईशान किशनसारखा एक अजून पार्टनर मिळाला आहे जो सेम त्याच्यासारखी बॅटिंग अप्रोचने खेळतो. आज ईशान किशनला पण चांगली स्टार्ट मिळाली होती. 7 बॉलमध्ये 18 करून आऊट झाला. बॅड लक होता तो. असा आडवा स्वीप मारायला गेला आणि त्याच्याच बॉडीला, हाताला वगैरे बॉल टच होऊन स्टंपमध्ये गेला. ठीक आहे, प्रत्येक दिवशी एकच बॅट्समन खेळत असं नसतं. टीम गेम आहे. तर आज शिवम दुबेचा दिवस होता. रन्स पण केले, 2 विकेट पण मिळाले त्याला. नेदरलँडकडून दत्त जो आहे बॉलर, त्याने पहिलीच ओव्हरमध्ये ह्याचा विकेट घेतला अभिषेकचा. त्यांनी 4 overs 19 runs जाऊन 2 विकेट. अभिषेक बरोबर आता मला वाटतं बहुतेक टीम पहिलंच स्पिनरच काढणार, ऑफ स्पिनर. कारण पाकिस्ताननी सलमान अली आगा ऑफ स्पिननी त्याला आऊट केलं अभिषेकला. आज ह्याने सुनील जो दत्त आहे तर तो सुनील दत्त नाही, आर्यन दत्त, त्याने देखील याला ऑफ स्पिन टाकूनच आऊट केलं. तर बहुतेक साऊथ आफ्रिकेवाले पण बहुतेक हीच ट्रिक करतील असं मला वाटतं आहे. सॉरी. बाकी मॅच तशी काय एवढं टफ कॉम्पिटिशन नव्हतं. पण नेदरलँडवाल्यांनी बॉलिंग खूप छान टाकल्या. सुरुवातीच्या पॉवर प्ले जो इंडियानी मला वाटतं 50 रन करू शकले, तर 50 काय 40 करू शकले. तर खूप छान बॉलिंग टाकली नेदरलँडवाल्यांनी मिडल ओव्हरमध्ये. शेवटी फक्त शिवम दुबेने जरा चार्ज केला म्हणून त्यांचं इंडियाचा स्कोअर नियर 200 गेला. आणि हार्दिक पांड्याने पण थोडं केले रन्स. नाहीतर जर त्याची इनिंग
आली नसती तर इंडिया पण 160 वगैरेपर्यंत जाऊ शकला असता. थोडं पिच पण तसंच होतं, एवढं काय बोलतात त्याला, पाटा पिच नव्हतं. बॉल थोडा ड्रेप वगैरे होऊन येत होता. फास्टर बॉलरला मुवमेंट होती. आज जसप्रीत बुमराहने खूप चांगली बॉलिंग केली. त्याला विकेट नाही मिळाला, एकच विकेट मिळाला, पण सुरुवातीच्या 2 ओव्हर त्याच्या सुपर ओव्हर होत्या, मस्तच. तर अशा प्रकारे इंडियाच्या 4 USA, नमिबिया, पाकिस्तान आणि न्यूझीलंड 4 मॅच विन झाले आहेत. इंडिया टॉपवर आहे. आता इंडियाला सुपर 8मध्ये साऊथ आफ्रिकेबरोबर फेस टू फेस करायचं आहे. तर बघू संडेला काय होतं म्हणजे इंडिया जिंकेल, पण साऊथ आफ्रिका खूप टफ टीम आहे. साऊथ आफ्रिका आणि न्यूझीलंड म्हणजे मला वाटतं या 2 सेमीमध्ये जाणाऱ्या टीम आहेत. बघू. साऊथ आफ्रिकेचे सध्या बॉलर बॅट्समन चांगल्याच फॉर्ममध्ये आहेत, तर मजा येणार आहे यांच्याबरोबर इंडियाला कम्पीट करताना. त्याचसोबत आज अजून 2 मॅच झाल्या, जिथे बलाढ्य पाकिस्तान बोलायला पाहिजे. आज बलाढ्य पाकिस्ताननी नमिबियाला 102 रन्सनी हरवलं आहे. आज त्यांचा साहेबजादा फरहान जो काय स्टाईल त्याची अशी असं करत होते, 100 रन्स केले 58 बॉल्समध्ये. वाव, बडा बॅट्समन. सॉरी मस्करी करते, पण काय करणार बघा ना, अशा टीमबरोबर खेळता चालेल. मोठी टीम आले की फुस होते, हवा निघून जाते त्यांची. त्यांचा तुरुपचा एक्का उस्मान तारिक 3.3 ओव्हर्स 16 रन्स देऊन 4 विकेट. शादाब खान 4 ओव्हर 19 रन्स 3 विकेट्स. वा. आज त्याला शाहीनच्या आफ्रिदीला काढलं, त्याच्या जागेवर तो काय त्या बॉलरचं नाव सलमान काहीतरी आहे, त्याला घेतलं होतं. आणि अब्रारच्या जागेवर नियाझी करून आहे कोणतरी बॅट्समन, त्याला घेतला. ह्याला त्यांनी कायम ठेवलं आहे. कोण त्यांचा किंग, कोण तो आपला बाबर आझम, त्याला ठेवलं आहे त्याला कोण. त्याला कोणी नमिबियाला हरवलं आज 102 रन्सनी. आणि अजून एक सकाळी मॅच झाली साऊथ आफ्रिका वर्सेस UAE, जी साऊथ आफ्रिकेने 6 विकेट्सने जिंकली, इझिली जिंकली. 122चं काहीतरी टार्गेट होतं. तर अशा प्रकारे लीग मॅचच्या उद्या शेवटचा दिवस आहे, त्याच्यानंतर सुपर 8चे संडेपासून सामने स्टार्ट होणार आहे. वर्ल्ड कप आता आपल्या शेवटच्या टप्प्यात येत आहे. तर मला वाटतं इंडिया न्यूझीलंड, श्रीलंका आणि पाकिस्तान किंवा साऊथ आफ्रिका या 4 टीम पुढे फायनलला यायला पाहिजे. तर कोण येईल माहिती नाही, तर बघू. मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू, बाय बाय.